श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्रोते हो नमस्कार. श्री पूर्णप्रज्ञदर्शन या ग्रंथाच्या अभिवाचनाच्या 31व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. या ग्रंथाचा आजचा पहिला मुद्दा आहे अणुभाष्याची रचना. श्री मध्वांच्या विचारधारेने श्री अच्युत प्रेक्ष पूर्णतः प्रभावित होऊन सर्वरित्या त्यांचे आराधक होऊन गेले. श्री मध्वांच्या ब्रह्मसूत्र भाष्याचे ते दिननित्य पारायण करीत. ब्रह्मसूत्र भाष्याच्या पारायणाशिवाय अन्नग्रहण न करण्याचं व्रतच जणू त्यांनी स्वीकारलं. पुराणात सांगितले आहे, ब्रह्मसूत्रातील प्रति अक्षराच्या पारायणाने 100 वेळा गायत्री जप केल्याचे फल लाभते. गायत्रीचे फल सकल वेद पारायणाच्या फलासम होय. म्हणूनच तर गायत्री मंत्राच्या पठनाप्रमाणे ब्रह्मसूत्राचे पारायणही जिज्ञासूंसाठी नित्यविधी आहे. श्री मध्वांच्या ब्रह्मसूत्र भाष्याच्या प्रत्येक अक्षराच्या लेखनाचे फल गंगेच्या तीरी विष्णू देवस्थान निर्माण केल्याप्रमाणे असल्याचे सुप्रसिद्ध आहे. अशा ब्रह्मसूत्र भाष्याबरोबरच ब्रह्मसूत्र पठण करणे हे मुमुक्षूंसाठी जणू मोक्षाच्या महाद्वारावरील शिडी होय. म्हणूनच तर अच्युत प्रेक्षांनी असे अपूर्व असणारे व्रत अंगीकारले होते. त्या दिवशी साधनी द्वादशी होती. तो एक विशेष पर्वकाल होता. कला मात्र साधनी द्वादशीच्या त्या दिनी सूर्योदयाच्या वेळी पारणी म्हणजे एकादशीचा उपवास सोडून द्वादशी भोजन करणे. तर त्यावेळी सूर्योदयाच्या वेळी पारणी अत्यावश्यक, अन्यथा 12 द्वादशी केल्याचे फल नष्ट होते. पारायणाशिवाय पारणी तर करायची नाही आणि पारायणाला आवश्यक वेळ नाही. अच्युत प्रेक्षांसाठी हे धर्मसंकट होते. व्रत सोडायचे नाही, पारणीही साधायची आहे. दुर्वासांच्या आगमनाच्या वेळी अंबरीश राजावर ओढविलेल्या धर्मसंकटाप्रमाणे आता त्यांचीही स्थिती झाली होती. त्यांची ती स्थिती पाहून श्री मध्व म्हणाले, गुरुवर्य, काहीही चिंता करू नका. हे अणुभाष्य आहे, आमची आणखीन एक कृती, याचे पठण करा. ब्रह्मसूत्र भाष्य पारायण केल्याचे फल या कृती रचनेच्या पारायणानेही निश्चित लभ्य. अच्युत प्रेक्षांनी तो ग्रंथ स्वीकारून त्याचे पारायण केले, त्याचे पठण केले. त्यांच्या मनातील गोंधळ संपला. त्या दिवसापासून नित्य पारायणासाठी असणाऱ्या ग्रंथामध्ये तो ग्रंथ समाविष्ट झाला. अनिवार्य प्रसंगीही या ग्रंथाचे पारायण मात्र कधी चुकले नाही. संग्रह भाष्य अथवा संक्षेप भाष्य म्हणूनही अणुभाष्याचे नाव आहे. सर्व शास्त्रार्थ संग्रह म्हणूनही ते परिचित आहे. केवळ 32 श्लोकांमध्ये ब्रह्मसूत्र भाष्य संग्रहित असणारी ही एक अपूर्व कृती होय. ब्रह्मसूत्र भाष्याचेच ते वामन रूप होय. भागवत पुराणाचे चतुश्लोकी भागवत जसे अणुभागवत, तसेच हे अणुभाष्य श्री वेदव्यासांनी ज्याप्रमाणे आपल्या ग्रंथाचे विस्तृत व अणुरूप दिले, तद्वत त्यांच्या या शिष्यांनीही त्यांच्या साहित्यशैलीचे अनुकरण केले. या ग्रंथाने ते अभिनव वेदव्यास ठरतात. अन्य दुसऱ्या कोणत्याही मताचार्यांनी आपल्या भाष्यांना या प्रकारे ग्रंथ स्वरूप दिले नाही, याची नोंद घ्यावी. अणुभाष्याचे
मोठेपण यात आहे की तो ग्रंथ आकाराने जरी लहान असला तरी त्यामध्ये ब्रह्मसूत्रात आलेले महत्त्वाचे सर्व मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. म्हणजे कोणताही महत्त्वाचा मुद्दा या ग्रंथामध्ये गाळण्यात आलेला नाही. तरी ब्रह्मसूत्र भाष्याचा कोणताही मुख्यांश लोप येथे झालेला नाही. ही या ग्रंथाची महती. पुढील मुद्दा आहे आचरणविषयक ग्रंथ सदाचार स्मृती. तत्त्वज्ञानात विचारांप्रमाणे आचारही महत्त्वाचे आहेत. या दोन बाबी म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असण्याप्रमाणे. तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा सहयोग होय. तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा सहयोग होय. काही दर्शनांमध्ये म्हणजे मतांमध्ये विचार आहेत तर आचार नाहीत. आणखीन काही दर्शनांमध्ये आचार आहेत तर विचार नाहीत. तर आचार आणि विचार दोन्हीही नसणाऱ्या दर्शनांची संख्याच अधिक आहे. निर्मल आचार विचारांचे दर्शन देणारी काही दर्शने आहेत, परंतु दर्शने सर्वार्थाने योग्यच असली पाहिजेत. पथदर्शक म्हणाविणाऱ्या दर्शनात एकही चूक असल्यास दर्शन न ठरता तो त्याचा आभास ठरेल. मार्गदर्शन हे दर्शनाचे म्हणजे मतप्रणालीचे मूलभूत लक्षण होय. आचार विचार हे पक्ष्यांच्या दोन पंखाप्रमाणे आहेत. यापैकी एकाच्या अभावानेही गगनभरारी अशक्य. साधना करण्यासाठी या दोन्ही पंखांचे महत्त्व अधोरेखित केले. हे वैशिष्ट्यपूर्ण श्रीमध्वदर्शनाने. श्रुती स्मृतीतील मूळ विचार दर्शन तर त्यांनी दिलेत. शिवाय त्यांनी मांडलेली मूळ आचारसंहिताही त्यांनी तयार करून दिली. या आचारांचीही दोन स्वरूपे असतात, एक आंतरिक आणि दुसरे बाह्य. शमदमादी आंतरिक विचार तर ऊर्ध्व पुंड्रधारणा, तप्त मुद्राधारणा आदी बाह्योपचार. या टप्प्यावर श्रीमध्वांनी तप्त मुद्राधारणा श्रुती स्मृतींना विहित असण्याबद्दल बोध देऊन आपल्या शिष्यांना तप्त मुद्रा देऊ केल्या. ते वैष्णव दीक्षेसाठी अनिवार्य ठरले. ऊर्ध्व पुंड्रधारणा हा नित्यविधी आणि तप्त मुद्राधारणा हा वार्षिक विधी ठरला. प्रति आषाढ शुक्ल पक्ष एकादशीला तप्त मुद्रा धारणेस अत्यंत योग्य. तो दिवस चुकल्यास भाद्रपद शुक्ल एकादशी, तोही चुकल्यास कार्तिक शुक्ल एकादशी. दीक्षेच्या प्रारंभी तर हे अनिवार्य होय. त्याचप्रमाणे नामकरण चौलादी संस्कार समयी तप्त मुद्रा धारणा प्रधान अंग असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्याच समयी दैनंदिन सदाचार आचरणासाठी सांगितलेल्या बाबींचा समावेश सदाचार स्मृती नामक ग्रंथात श्री पूर्णप्रज्ञांनी समाविष्ट केला आहे. नित्यान्हिक कर्मे, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ तसेच यतिगण अशा 4 वर्गांसाठीही दिनक्रम विशेषांचे मार्गदर्शन केले आहे. या 4ही वर्गात सांगण्यात आलेले भगवतपर विधींचे महत्त्व हा या ग्रंथाचे वैशिष्ट्य होय. पुढे नंतर एकदा त्यांनी यती दीक्षा विधी तसेच यतींची नित्य आन्हिका विषयातील विशेष महत्त्वाचे भाग स्पष्ट करणाऱ्या प्रणवकल्प आणि संन्यास पद्धती नामक 2 रचना रचल्या. या 3 कृती वैष्णव सदाचारांच्या संकल्पना स्पष्ट करणारे दुर्मिळ ग्रंथ होत. तर आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया क्रमशः पुढील भागांमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत
श्रीकृष्णार्पणमस्तु.